दिंडोरी वृत्तांत न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक गुजरात मार्गावर वेगवेगळ्या अपघातात 3 जण ठार तर 1 जखमी। गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर आज सकाळी 2 भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झालाय। जखमी व्यक्तीस नाशिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अपघातात गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथील पोलीस कॉन्स्टेबल रणजित मुरलीधर अपसुंदे व 39 सध्या कार्यरत गंगापूर पोलीस स्टेशनला हे दिवाळी निमित्त आपल्या गावी आले होते। सकाळी त्यांची होंडा सिटी कार MH01 BU 8885 ने नाशिकला ड्युटीवर जात असताना पेठ रोडवर रासेगाव शिवारात समोरून येणाऱ्या आयशर ट्रक GJ 75 AT 5031 शी अपघात होऊन आयशरची कारच्या चालकाचे दरवाजाजवळ धडक बसली। अपघातात अपसुंदे यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्यावर जांबुटके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। ऐन दिवाळी सणात या अपघातात अपसुंदे यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। तर दुसऱ्या अपघातात सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास उमराचा माथा टोलनाक्याजवळ गुजरातकडून भरधाव येणाऱ्या महिंद्रा पिकअप MH17 CV 3273 ने नाशिककडून येणाऱ्या आयशर ट्रक MH01 D 3863 ला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात श्यामसुंदर रामदेव बेलदर वय 45 राहणार ससून डॉक मुंबई, प्रसाद धोंडीभाऊ वाघुले वय 22 राहणार माटुली खंदर माडवाडी जिल्हा अहमदनगर दोघे जागीच ठार झाले। घटनेची माहिती मिळताच उमराडे बुद्रुक आउटपोस्टचे उपनिरीक्षक KD काडे यांनी घटनास्थळी धाव घेत आयशर ट्रक चालकास ताब्यात घेतले। तसेच आंबेगाव बीटचे कॉन्स्टेबल संजय गायकवाड व साबडे यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला। या दोन्ही अपघातात पिकअप व होंडा सिटी कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय। दरम्यान नाशिक पेठ महामार्गावर सातत्याने अपघात होत असून अपघात प्रवण क्षेत्रात उपाययोजना कराव्या। चाचडगाव ते गोडशी फाटा दरम्यानचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाल्याने वारंवार अपघात घडत असल्याची वाहन चालकातून नाराजी व्यक्त होत आहे। संबंधित विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून अपघातांचे प्रमाण कमी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।